लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झाली। आज सकाळपासून पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झाली। खुशखबर खुशखबर खुशखबर, तुम्हाला परत एकदा खुशखबर भेटायला सुरुवात झाली। आज सकाळपासून कोणत्या लाडक्या ताईला खुशखबर भेटले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगणं खूप महत्वाचं आहे लाडक्या ताईंनो, कारण की बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून बऱ्याच ताईंना हप्ता भेटलेला नाहीये, त्याच्यामुळे जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला आज किती रुपये हप्ता वाटप झालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये पट सर्वांनी सांगायचंय। अत्यंत आनंदाची बातमी लाडक्या ताईंना आलेली आहे बघा। काल या ठिकाणी दुपारी 2:30 ते 3 वाजता वाटपाला सुरुवात झाली होती। बऱ्याच वेळापर्यंत वाटप सुरू राहिलेलं होतं काल रात्री। आणि लाडक्या ताईंनो काल किती वितरण झालं सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी दाखवणार आहे बघा लाडक्या ताईंनो। त्याचबरोबर आज हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे त्याच्याबद्दल पण बातमी समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि गुड न्यूज कोणाकोणाला भेटली पटपट सर्वांनी सांगायचंय। तर लाडक्या ताईंनो बघा, आज या ठिकाणी वाटप मोठ्या प्रमाणात होणार आहे। पुन्हा वाटपाला सकाळी सुरुवात झालेली आहे बघा। सकाळी 10 वाजता 9-10 वाजता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 10 वाजता सुरुवात झाल्यानंतर काही त्याला हळूहळू आता पैसे यायला सुरुवात होतील। 10 ते 1-2 वाजेपर्यंत हा टप्पा चालणार आहे। तर लाडक्या ताईंनो या टप्प्यामध्ये जर तुम्हाला पैसे जमा झाले पटपट लगेच कमेंट बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की सर आम्हाला आता पैसे जमा झाले। वेळ सांगितलं तर खूपच चांगलं होईल लाडक्या ताईंनो। त्याच्यानंतर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप झालेलं आहे ते पण या ठिकाणी मी तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो। आणि आज कोणाला हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या लाडक्या ताईला आज हप्ता वाटप होणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि काल किती वितरण झालंय सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला व्हिडिओला तर सुरुवात करत आहे, वेळ वाया गेला तर तुम्हाला डायरेक्ट वितरण दाखवत आहे बघा। 6 ऑगस्टला काल सुरुवात झाली होती। 6 ऑगस्ट म्हणजे काल या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त बघा लाडक्या ताईंना या ठिकाणी गुड न्यूज भेटायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला बघा मी काल देखील सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला काही तासात पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि दुपारी 2:30 ते 3 वाजतापासून पटपट सर्वांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली। तर काल कोणत्या लाडक्या ताईला पैसे आलेत एकदा सांगायचे पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये बघा। काल 1,500 रुपये हप्ता वाटप झालेल्या ताईंची संख्या या ठिकाणी 60 लाखापेक्षा जास्त होती बघा। 60 लाखापेक्षा जास्त महिलांना कालचा डेटा आहे बघा। 6 ऑगस्टचा डेटा आहे। काल या ठिकाणी वाटप झालेल्या ताईंची संख्या 60 लाखापेक्षा जास्त बघा। खूप छान स्वरूपाची माहिती आपल्या चॅनलवर सांगितली जाते। आतापर्यंत तुम्हाला अशी माहिती कुठंच भेटणार नाही लाडकी ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 60 लाखपेक्षा जास्त ताईंना काल या ठिकाणी काय झालेला 1,500 रुपये भेटलेले आणि 500 रुपये हप्ता या ठिकाणी 2,39,000पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी भेटलेला आहे। ही कालच्या संध्याकाळपर्यंत ही तुम्हाला ही वितरण सांगत आहे। अजून काही अपडेट झाला असेल तर ती तुम्हाला मी नंतर सांगेल, पण या ठिकाणी आकडेवारी आलेली आहे लाडक्या ताईंनो। 1,500 रुपये म्हणजे लक्षात घ्या जुलै महिन्याचा हप्ता हा लक्षात घ्या या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली आहे। आणि बऱ्याच ताई म्हणत होते की सर आम्हाला ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे तुम्ही म्हणतात की यायला पाहिजे होते, 3,000 रुपये यायला पाहिजे होते, बऱ्याच ताई म्हणत असतील की 4,500 यायला पाहिजे होते, त्याचं काय झालं? तर लाडक्या ताईंनो बऱ्याच ताईंना असं वाटतंय अजून पण की ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे। आता 1,500 रुपये टाकलं हे कधीच झालंय, जुलै महिन्याचा हप्ता वाटप झालाय, जुलै महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालाय, पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून वाटपाला सुरुवात झालेली नाही। लक्षात घ्या, हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। पण सरकारकडे परत एकदा विनंती आहे, रक्षाबंधन आहे आता बघा, रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनानिमित्त बाबा आम्हाला हे पैसे टाकावेत। सरकारकडे अजून 2 दिवस आहे, उद्या 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट रक्षाबंधन आहे। 9 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता टाकावा, 1,500 रुपये परत लाडक्या ताईंच्या अकाउंटला यावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे। तुम्हाला काय वाटतंय? ज्या लाडक्या ताईला काल आणि आज पैसे जमा झालेत त्या ताईला असं वाटतंय का परत 1,500 रुपये आपल्या अकाउंटला यायला पाहिजेत? त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करायचा लाडक्या ताईंनो। बघा आपण ज्या गोष्टी करत आहोत सरकार आपल्याकडे लक्ष देत आहे, आपल्या मागण्या या ठिकाणी हळूहळू पूर्ण करत आहे। तर जर आपण शांत बसलो काहीच बोललं नाही तर सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही, काहीच बघणार नाही, ठीक आहे त्यांच्या पद्धतीने ते करत राहतील। पण जर आपण मागणी करत राहिलो तर सरकारला वाटेल बाबा महाराष्ट्रामध्ये काहीतरी मागणी होत आहे तर आपल्याला असं करावं लागेल, ते विचार करतील लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे आपल्याला मागणी करत राहावं लागेल।
आणि या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा. रक्षाबंधनाला मागच्या वेळेस जसं जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र टाकला होता, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला आले होते, त्या स्वरूपात यावेळेस पण 3,000 रुपये अकाउंटला टाकावेत सरकारकडे विनंती करत आहे. आता बघा 500 रुपये काल जमा झाले, त्यांची संख्या आहे 2,29,000. बरेच काही म्हणतील की 500 रुपये कुणाला जमा झाले, तर लाडक्या बहिणींनो बघा अशा ज्या ताई आहेत ज्या शेतकरी म्हणजे आपण म्हणतो पीएम किसान योजना असेल, नरेंद्र मोदी नमो किसान योजना असेल, त्यांच्या ज्या योजनेचे लाभ घेतात त्यांना 1,000 तिकडून भेटतात. त्याच्यामुळे त्यांना 500 रुपये सरकारी लाडक्या बहिणीचे भेटत असतात. त्यांना काल 500 रुपये भेटलेले आहेत. अशा ताईंची संख्या आहे 2,39,000. तर लाडक्या बहिणींनो आपला जो व्हिडिओ बघत आहेत अशा कोणत्या ताई आहेत का यांना 500 रुपये काल जमा झालेत, एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आणि बघा जवळजवळ 13-14 लाख ताई अजून बाकी, म्हणजे सगळे मिळून 13-14 लाख ताई आहेत शेतकरी ते आहेत, मोठा आकडा बाकी अजून. त्याच्यामुळे वितरण अजून मोठ्या स्वरूपात व्हायचं बाकी आहे. ज्या ताईंना असं वाटतंय की सर आम्हाला अजून पण हप्ता जमा झाला नाही, एकदा पटकीने नाव सांगा बरं लाडके ताईंनो, की तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि सर आम्हाला हा 13वा हप्ता भेटला नाही, किंवा सर आम्हाला 12वा पण भेटला नाही, 13वा पण भेटला नाही, अशा कोणी ताई आहेत का पटकीने कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि 12वा हप्ता न मिळालेला ताई या ठिकाणी पटकीने कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका की तुम्हाला अजून पण हप्ता भेटलेला नाहीये. बघा लाडक्या बहिणींनो एक महत्वाची गोष्ट, जिल्ह्यानुसार वितरण मध्ये जर बघितलं तर बऱ्याच ताई अजून पुण्याच्या असतील, मुंबईच्या असतील, ठाण्याच्या असतील, छत्रपती संभाजीनगरच्या असतील, नागपूरच्या असतील, नाशिकच्या असतील, त्या बऱ्याच ताई या ठिकाणी म्हणतात की सर आम्हाला अजून हप्ता आलेला नाहीये. तर याचा अर्थ असा समजू नका लाडक्या ताईंनो की पुण्यामध्ये हप्ताच वाटप नाही झाला, किंवा मुंबईमध्ये हप्ताच वाटप नाही झाला, ठाण्यामध्ये हप्ताच वाटप झाला नाही. तर लाडक्या ताईंनो सेम गोष्ट लक्षात घ्या, हळूहळू तुम्हाला हप्ता वाटप होतो. मागच्या वेळेस पण बघा लाडक्या ताईंनो काय झालं होतं, सुरुवातीच्या 1-2 दिवसामध्ये पुण्यामधल्या ताईंना कमी हप्ता वाटप झाला, म्हणजे पर्सेंटेज कमी. पण असं नाही की हप्ता भेटलाच नाही कुणाला, पुण्यामध्ये भेटतो लाडक्या ताईंनो, फक्त हळूहळू तुम्हाला भेटेल. आता पुणे जे असतील, मुंबई असतील, ठाणे असतील, त्या ताईंना आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये जोरात पैसे वाटप होतील, काळजी करायची गरज नाही लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या, त्या कमेंट्स तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या सासूला पैसे आले मग मला का आले नाही, प्लीज सांगा रत्नागिरी जिल्हा. आता बघा तुम्ही स्वतःच बघू शकता, एकाच जिल्ह्यामधल्या ताई आहे, एकाच जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे. आता एकाच घरामधल्या ताई आहेत बरोबर, सासूला पैसे आले, सुनाला पैसे आले नाही. याचा अर्थ एक समजून घ्या लाडक्या ताईंनो की टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होत असतात, की असं नाही की बटन तिकडे सरकारने दाबलं, हप्ता वाटप सुरू केला की दन सगळ्याच्या 2.5 कोटी ताईला पैसे येतात, असं होत नाही. जिल्ह्यानुसार त्यांच्या याद्या असतात, बँका असतात, बँकेमध्ये हप्ते या वेगवेगळ्या क्रमांकानुसार असतात, आधार क्रमांक असतात, तुमचे डीबीटी असतात, त्या डीबीटीनुसार टप्प्याटप्प्याने तुम्हाला 2-3 दिवसामध्ये वाटप सुरू होत असतं. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाहीये. बँकेमध्ये पण मी काल चौकशी केलेली आहे, त्यांनी सांगितलंय की आम्ही आमच्या प्रोसेसनुसार याद्या आम्ही पुढे पैसे देत आहोत, डीबीटी करत आहोत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्ही म्हणतात बघा हे या ठिकाणी पुणे जिल्हा आलेले नाहीयेत, नाशिक जिल्हा आलेला नाहीये, सर पुणे जिल्ह्यामध्ये आले नाहीयेत, सर ठाणे जिल्ह्यामध्ये आले नाहीयेत. तर लाडक्या बघा बरेच असे मी आता काही छोट्या ह्या म्हणजे महत्वाचे कमेंट्स या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत. याचा अर्थ असं समजू नका की बाबा कुणालाच पैसे आले नाही, त्या जिल्ह्यात आलेले आहेत पैसे, पण कमी प्रमाणात आलेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई जिल्हा, नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नागपूर जिल्हा यातल्या कोणीतरी असतील कमेंट बॉक्समध्ये, त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला आज किंवा काल हप्ता वाटप झाला आहे का पटकीने कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. इथेच थांबतो. काही प्रश्न अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहेत. आणि लाडक्या ताईंनो सगळ्यांना गुड न्यूज भेटली आहे. ज्या ज्यांना गुड न्यूज भेटली त्यांनी लाईक मारायचंय, या व्हिडिओ लाईक सगळ्यांनी मारायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.